नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 97. पाणी माळी प्रयत्नाने झाडाच्या मुळाशी लावतो. हा त्याचा प्रयत्न पुढे आलेल्या फळांच्या रूपाने दृष्टीस पडतो. तसा शास्त्रानुसार आचरण करून चित्तशुद्धी झाल्यास स्वस्वरूपात स्थिर होणे ही ज्याची फलश्रुती असते त्याला ज्ञान म्हणतात. आता शास्त्र विचाराने व ध्यानाच्या अभ्यासामुळे सत्वगुणाची वाढ होऊन सत्वशुद्धीमुळे निश्चयात्मक बुद्धी होऊन ती आत्मानुसंधान करण्याला योग्य होते. यालाच विज्ञान असे म्हणतात. जी बुद्धी परमात्म तत्वाशी एकमय होण्याचे ध्येय पक्के घट्ट धरून ठेवते त्या बुद्धीच्या गुणाला विज्ञान असे म्हणतात. बुद्धीला ईश्वर प्राप्ती वाचून इतर सर्व बाबतीत उपासमार घडविणारे ज्ञान असा अर्थ ज्ञानदेवांनी इथे केला आहे. आता 9वा गुण आस्तिक्य. राजाची मुद्रा असली म्हणजे ते नाणे कोणत्याही धातूचे असो स्वीकारल्या जाते. तसे शास्त्रांनी स्वीकारणीय म्हणून जे मार्ग सांगितले आहे त्या मार्गाने आदरपूर्वक आचरण ठेवणे हाच आस्तिक्य नावाचा गुण होय. ब्राह्मणाचे आचरण अशा प्रकारच्या 9 गुणांनी युक्त असल्यामुळे ते निर्दोष असते असे म्हणतात. हा जणू रत्नाच्या खाणीतून काढलेला अनमोल अशा 9 रत्नांचा हारच होय. सूर्य जसा प्रकाशाचे लेणे अखंडपणे अंगावर धारण करतो, धवल चाफा नेहमीच पांढऱ्या चाफ्यांच्या फुलांनी पुजलेला दिसतो, चंद्र जसा आपल्याच कांतीने उजळ दिसतो, चंदन जसे आपणच आपल्या सुगंधाने माखलेले असते, अग्नीच्या निर्दोष तेजाची ताटातूट अग्नीपासून कधीच होत नाही, तसे ब्रह्मापासून हे 9 गुण कधीच दूर नसतात. आता क्षत्रिय माणसाचे उचित कर्म काय ते पण ऐक. सूर्य आपल्या तेजासाठी ते तसेच टिकून राहावे म्हणून कोणाच्याही मदतीची अपेक्षा करत नाहीत. कोणाच्याही मदतीची अपेक्षा करीत नाही. प्रसंग पडला तर उपयोगी पडावा म्हणून सिंह कोणत्याही मित्राची अपेक्षा ठेवत नाही, कोणाशीही तशी मैत्री करत नाही. जन्मजात जो बलवान असतो त्याला कोणाच्याही मदतीची गरज नसते. अशा प्रकारचे शौर्य असणे हा क्षत्रियाचा पहिला श्रेष्ठ गुण होय. सूर्याच्या तेजापुढे कोट्यावधी नक्षत्रे लोप पावतात. नक्षत्रांच्या मदतीला चंद्र आला तरी सूर्य लोप पावत नाही. तसे आत्मविश्वासाच्या आधिक्याने जगाला स्मितीत करणे पण स्वतः मात्र कशानेही विचलित न होणे हा क्षत्रियाचा दुसरा गुण आहे. आता तिसरा गुण आहे धैर्य. आकाश कोसळून पडले तरी मनाला क्षुब्धता येऊ न देता बुद्धी स्थिर ठेवणे. पाणी कितीही खोल असले तरी कमल जसे त्या खोलीला जिंकून पाण्याच्या पृष्ठभागावरच येऊन विकसित पावते, उंच असणे या गुणात आकाश कधीच कुणाकडून हरविले जात नाही. त्याप्रमाणे जीवनात ज्या ज्या भिन्न भिन्न परिस्थिती येतात त्याच्याशी झगडून जो परिणाम होईल त्याचा स्वीकार करणे याला लांछन रहित दक्ष गुण असे म्हणतात. हा क्षत्रियाचा चौथा गुण होय. अलौकिक लढाऊ वृत्ती असणे हा क्षत्रियाचा 5वा गुण होय. सूर्यफुले नेहमीच सूर्याकडे तोंड करून असतात, त्याप्रमाणे हा नेहमीच शत्रूला तोंड देत असतो, पाठ कधीच देत नाही. जशी ऋतुमती स्त्री पतीशी एकशय्या टाळते म्हणजेच संभोग सुख टाळते, तसे हा
शत्रूला पाठ दाखविणे टाळतो किंवा गरोदर स्त्री संभोगापासून प्रयत्नपूर्वक दूर राहते, तसा हा शत्रूला पाठ दाखवत नाही. आत्मप्राप्तीच्या मार्गामध्ये ज्ञान भक्तीच श्रेष्ठ आहे. तशा क्षत्रियातील अनेक गुणांमध्ये हाच गुण सर्वश्रेष्ठ आहे. माहेवणी प्रयत्नेसी चुकविजे सेजे जैसी, रिपू पाठी न देजी तैसी. समरांगणी हा क्षत्रियाचा आचारी, पाचवा गुणेंद्र अवधारी, चहू पुरुषार्थाचे शिरी, भक्ती जैशी. झाडे आपली फळे मुक्तपणे वाटतात, कमल पुष्पे सुगंध उदार हस्तांनी लुटतात. चांदण्याचा आनंद चंद्र ज्याला जितका घेता येईल तितका लुटू देतो. त्याप्रमाणे आपल्याकडे आलेल्या याचकाला अपरिमित दान देणे हा क्षात्र कर्मातील 6वा महत्वाचा गुणरत्न आहे. आपण स्वामी आहोत व आपल्या आज्ञा प्रजेने पाळल्या पाहिजेत, असा आपल्या प्रजेविषयी प्रजेमध्ये भाव व प्रेम उत्पन्न करणे म्हणजे आपल्या प्रती त्याच्या मनात ईश्वरभाव जागविणे क्षत्रियाच्या सामर्थ्याचा हा मूल मंत्र आहे. जसे आपल्या देहाच्या अवयवांना आपण व्यायाम व सकस आहार देऊन प्रथम पुष्ट बनवतो आणि नंतर त्या अवयवाकडून आपल्याला पाहिजे ती कामे करून घेतो, तसे प्रजेचे प्रेमाने पालन करून तिच्या मनात राजाविषयी आपुलकी जागविणे हा ईश्वरभाव आपल्या प्रती त्याच्या मनात जागविणे हा क्षत्रियाचा 7वा महत्वाचा गुण होय. चातुर्वर्ण्य प्रधान समाज पद्धतीत क्षत्रियाची भूमिका समाज रक्षणाची व सुयोग्य प्रजा पालनाची असते. सप्तर्षी आकाशात शोभतात तसे हे 7 गुण क्षत्रियांना पण शोभतात. हा क्षत्रिय सत्वरूप सोन्याचा जणू मेरू पर्वतच असतो किंवा 7 गुणरूपी समुद्रांनी वेढून पृथ्वीला उपभोगीत असतो. अर्जुना, आता वैश्य जातीच्या उचित कर्माविषयी पण ऐक. जमीन, बियाणे, नांगर इत्यादीच्या आधारावर अपार लाभ मिळवणे, कृषी उद्योग करून, गवळ्यांचा धंदा करून जीवन चालविणे, स्वस्त माल घेऊन अधिक किमतीत विकणे ही वैश्यकर्मे होत. वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण यांना मौंजीचा अधिकार आहे व अशा या 3 वर्णांची सेवा करून आपली उपजीविका चालणे व इतर कशालाच जीवनाचा आधार मानू नये हा दुसऱ्यांचा धर्म होय. बुद्धिमान अर्जुना, एखादे वाद्य तालवाद्य वाजविल्या जात असेल तर त्याचा आनंद आहे, तसे हे वेगवेगळ्या वर्णांनी आपापले धर्म पाळणे होय. मेघातील पाणी बरड जमिनीवर पडून वाया जाण्यापेक्षा सरितेत पडून सागराला मिळणे योग्य, तसे जर श्रम घ्यायचे असतील तर ते परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी घेणेच योग्य. तसे वर्णाश्रमांनी नशिबीत आलेले कर्म योग्य प्रकारे करण्यातच कल्याण होय. जसे गोऱ्या माणसाला गोरेपण शोभते तसे हे आहे. आपलेच रत्न एखाद्या रत्नपारखी माणसाकडून आपण परीक्षा करून घेतो, तसे आपले कर्म शास्त्राच्या कसोटीवर तपासून पहावे. डोळे शाबूत असले तरी रात्री दिव्यांच्या उजेडापासून त्याचा उपयोग घेता येत नाही. पाय ठीक असले तरी त्याची वाटचाल योग्य रस्त्यावरूनच व्हायला पाहिजे, नाहीतर धडधाकट पायांचा काय उपयोग. आपल्याच घरातील धनसंचय आपल्याच डोळ्याने दिसत असेल तर तो आपलासा करणे म्हणजे चोरी थोडीच आहे. म्हणून स्वाभाविकपणे नशिबी आलेली कर्मे आळस आणि फळांची इच्छा सोडून करणे हेच योग्य होय. ओघात पडलेल्या पाण्याला भलतीकडे वाहणे जसे माहीत नसते, तसे सदाचार पूर्ण जीवन असावे. ओघी पडले पाणी नेणे आननी वाहणे. काम्य कर्माचे जास्त कोड कौतुक करू नये.
चंदनाचा जरी खोडा असला तरी तो खोडाच, हीच खरी वैराग्याची नांदी आहे. हेच सत्कर्मरूप वृक्षाला आलेले फूल आहे. इथेच सर्व कर्म मार्गाच्या परिश्रमाचा शेवट होतो. वैराग्य म्हणजे मोक्ष मंदिराचा पाया. अर्जुना, हे वैराग्य म्हणजे आत्मज्ञानाचा सुदिनच उगवत आहे, हे सांगणारा अरुणोदय होय. हे सांगणारा अरुणोदय होय. पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा, उदय त्या वैराग्याचा ठाव पावे. आत्मज्ञान रूपी द्रव्यनिधान हस्तगत व्हावे म्हणून डोळ्यात घालण्याचे वैराग्य हे म्हणजे जणू दिव्य अंजनच होय. पतिव्रता स्त्री सर्व भोग आपल्या पतीबरोबर क्रीडा करूनच प्राप्त करते. गंगेतील मासा गंगेला पाणी समजून जरी त्यात राहत असला तरी सर्व तीर्थातील श्रेष्ठ तीर्थात राहण्याचे भाग्य त्याला लाभतेच. सर्व तीर्थाचा सहवास सहजच घडतो. नाना पाणी म्हणून मासा, गंगा न सांडिता जैसा, सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. आपले विहित धर्माचे आचरण हे असेच कल्याणकारी असते. एखादी दासी आपल्या स्वामीने निवडून दिलेले काम पूर्णपणे कौशल्याने दक्ष राहून जर करत असली तरच स्वामीच्या मनात ती भरते व स्वामिनी होते. म्हणून जगाचा जो स्वामी त्याचे हे मनोरथ नीट ऐकून पाळावे. याहून अन्न आचरण म्हणजे केवळ नुसता देह व्यापार. येर ते गा पांडवा वाणिज्य करणे. म्हणून विहित कर्म करणे म्हणजे केवळ कर्म करणे नसून ती ज्याच्यापासून हे प्राणी मात्र उत्पन्न झाले त्याचीच आज्ञा पाळणे होय. जो अविद्येच्या चिंध्या गुंडाळून केलेल्या जीवरूप बाहुल्यांना त्रिगुणात्मक अहंकाराच्या दोरीने नाचवित असतो व ज्याच्या प्रकाशाने सर्व जग आतून बाहेरून भरून गेले आहे, त्या सर्वात्मक ईश्वराची अशा प्रकारे कर्मरूप पुष्पांनी केलेली ही श्रेष्ठ पूजा होय. जो अविद्येच्या चिंधिया गुंडुनी जीव बाहुलिया, खेळवी तसे त्रिगुणिया अहंकारे रज्जू. जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित, जायले आहे दीप जात तेज जैसे. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपरा तोषा लागी. अशा प्रकारे संतुष्ट झालेला आत्मराज, संतुष्ट झालेला ईश्वर त्या स्वधर्माचरण करणाऱ्याला कृपा प्रसाद म्हणून सिद्ध झालेले वैराग्य देतो व त्यामुळे इंद्रियांना रुचणारे हे जे सर्व आहे ते सर्व ओकून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे वाटून त्याला त्याची किळस येते. हे सर्वही नावडे जैसे वांत होई. ज्या विरहिणीचे मन प्राणनाथाकडे लागलेले असते तिला विलासी जीवन हे संकटमय वाटते. त्याप्रमाणे वैराग्य लाभलेल्याला सुखदायी वस्तू ह्या दुःखदायकच वाटतात. म्हणून स्वधर्म अवघड किंवा दोषमय वाटला तरी त्याचे आचरण करावे. कडुलिंब आरोग्यकारी, पण कडूपणा त्यासाठी सहन करावाच लागेल. आई कुरूप जरी असली तरी तिचे प्रेम वाकडे थोडेच असते. आपली माये कुब्ज जरी आहे तरी जिये ते नोहे स्नेह चुके. अर्जुना, त्या मुलांना रंभेपेक्षा सुंदर असलेल्या इतर आयांचा काय उपयोग? त्या त्याला थोडेच दूध पाजणार. पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण असतात, पण माशांना तुपामध्ये जिवंत राहणे शक्य आहे काय? सर्व जगाला जे विष, त्या विषातच जगत असणाऱ्या किड्याला ते अमृतच वाटणार. त्याच्या दृष्टीने गुळ म्हणजे जहर. म्हणून दुसऱ्याचा आचार धर्म चांगला असला तरी आपला विहित आचार धर्म योग्यच आहे, नाहीतर पायाचे चालणे डोक्याने केल्यासारखे होईल. अर्जुना, शेवटी कोणत्याही कर्माच्या आचरणात कष्ट असतातच. सरळ रस्त्याने चालले तरी पाय हे दुखतातच, पाय हे शिणतातच. मग आडवाटेने आवडीने चालले तरी पाय हे
शिणणे चुकत नाही. धोंडा वाहून नेला तरी ओझे आणि शिदोरी वाहून नेली तरी ते ओझेच. मग शिदोरीच का वाहून नेऊ नये? धान्य व कोंडा काढताना सारखेच श्रम होत असतील तर, किंवा माणसासाठी व यज्ञकर्मासाठी अन्न शिजवण्याचे श्रम सारखेच असतील, धर्मपत्नी व अंगवस्त्र यांचे पालनपोषण करण्याचे कष्ट जर सारखेच असतील तर त्यातल्या त्यात जे फायद्याचे आहे ते का पाहू नये? अंगवस्त्र ठेवल्याने दोषारोपण आपल्यावर का ओढून घ्यावे? कुत्र्यांचे मांस शिजवायला अग्नी पेटवण्याची तितकीच खटपट आणि यज्ञ पेटवून होमद्रव्याच्या आहुती देण्याकरता तितकीच खटपट. दही व पाणी घुसळण्याचे श्रम हे सारखेच, वाळू व तेलबिया रगडण्याचे श्रम सारखेच. अर्जुना, शत्रूला पाठ दाखवून त्याचा घाव पाठीवर लागून जर मरण चुकत नाही तर शत्रूच्या समोर जाऊन पराक्रम गाजवता गाजवता मृत्यू कान पत्करावा. कुलस्त्रीला दुसऱ्याच्या घरी जाऊन जर दाणक्याचा मार व अपशब्दाचा मार सहन करावा लागत असेल तर तिने आपल्या नवऱ्याला व्यर्थ टाकून दिले असेच म्हणावे लागेल. आपल्या नवऱ्याच्या हातचा दाणक्याचा मार आणि अपशब्दाचा मार हा काय वाईट? तात्पर्य, आवडते काम ही जर श्रम केल्यावाचून होत नाही तर विहित कर्मे करण्याकरता श्रम का न करावे? ज्याप्रमाणे संकटाचे वेळी सिद्ध मंत्र सोडू नये तसे अर्जुना स्वधर्माचे आचरण सोडू नये. न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र जैसा. समुद्रात नावेचा आश्रय सोडू नये, महारोग्याने दिव्य औषधी लाथाडू नये, तसे स्वकर्म आणि स्वधर्म याचे आचरण सोडू नये. अशा प्रकारे स्वकर्माचरण रूप महापूजेमुळे तमोगुण रजोगुण यांचा नाश होऊन शुद्ध सत्वगुण वाढीला लागतो व खऱ्या वैराग्याची प्राप्ती होते. मग बुद्धी कुठेही आसक्त होत नाही व सगळीकडे जे आहे ते आत्मतत्वच आहे हा बोध स्थिरावतो. देहबुद्धी जाते आणि भोग इत्यादीची तृषा संपते व खऱ्या अर्थाने नैष्कर्म सिद्धी प्राप्त होते. दश इंद्रियामुळे भासमान होणारी ही जी संसाराची भासमान होणारी गुंतागुंत आहे तिच्यात वारा जसा जाळ्यात अडकत नाही तसा तो या संसाराच्या गुंताळ्यात आता अडकत नाही. तरी देहादिक हे सारे सर्वही मांडलेसे जे गुंफिरे तया नातुळे तो वागुरे वारा जैसा. फळ पिकले म्हणजे देहातून तुटते तसे संसारातील प्रेम जाते, तसे स्नेह खुळे सर्वत्र होय. विषयुक्त ताट कोणी माझे अन्न म्हणून जवळ करीत नाही, तसा पैसा, मुले, बायको यांना जो माझे म्हणत नाही किंवा जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्ती हेच मुख्य ध्येय झाल्यामुळे तो सिद्ध वैरागी प्रथम पुत्र, वित्त, कलत्र वगैरेंना उपभोगाची साधने मानत होता, त्यांना ते आता विषवत वाटते. विषय वस्तूच्या बाबतीत बुद्धी पोळल्यासारखी होऊन अंतर्मुख होते आणि हृदयाच्या एकांतात शिरते, म्हणजे आत्मस्वरूपाकडे वळते. मग ते बाहेर विषयाकडे कधीच धाव घेत नाही. अशा प्रकारे अर्जुना, साधक अंतःकरणाला आत्मैक्याच्या मुठीमध्ये ठेवतो. अग्नीला धुळीत दडपला म्हणजे तो जसा शांत होतो तसा सत्वगुणाच्या वाढीमुळे भोगेच्या संपतात व अंतरात्मा रूपी खोल जागी असलेले स्वस्वरूपाचे धन सापडते. सर्व व्यामोह आणि गोंधळ नष्ट होऊन खऱ्या ज्ञानावस्थेत जीव विश्राम पावतात. पै अन्यथा बोध आगवा, मावळोनी तया पांडवा, बोध मात्रीची जीवा ठाव होय. धरून ठेवलेले साठवलेले पाणी खर्च केले की संपते, तसे प्रारब्ध कर्म भोगून संपले की नवीन क्रियमान कर्म करणारा अहंकारच नष्ट झाल्यामुळे साम्यावस्था प्राप्त होऊन आपोआप श्री गुरूंची भेट होते. अरे अर्जुना, रात्रीचे 4 प्रहर संपले की उजाडून सूर्याचे दर्शन हे होणारच. केळाला धड लागला की केळीची वाढ ही खुंटणारच.
तसे एकदा श्री गुरुची भेट झाली की कर्म कर्तृत्व हे बंद होणार म्हणजे होणारच. पौर्णिमेने आलिंगन दिले की चंद्राचा सर्व कमीपणा आपोआप जातो. तशी गुरुकृपा होताच साधकाला परिपूर्ण दशा प्राप्त होते. मग आलिंगिला पौर्णिमा जैसा उणीव सांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. मग आसमंतात दृश्य अशी काही वस्तू उरत नाही. मग आसमंतात दृश्य इत्यादी अशी काही वस्तू उरतच नाही. अज्ञानाच्या पोटात कर्म करता कार्य ही जी त्रिपुटी असते ती अज्ञान संपल्यानंतर आपोआप जाते. जसा गर्भिणीला मारल्यानंतर तिचा गर्भही आपोआप नष्ट होतो तैशी अबोधाची या कुशी कर्म करता कार्य ऐशी त्रिपुटी असे ते जैशी गर्भिणी मारली. मग जे दृश्य म्हणून काही असते ते काय आहे ते पाहू जाता सर्वत्र आपणच आहोत असा अनुभव येऊ लागतो. मूळ अज्ञान नष्ट होताच सर्व दृश्य पसारा नष्ट होऊन दृश्य म्हणजे केवळ दृश्य नव्हे, रूप रसगंध इत्यादी हे यात अंतर्भूत आहेतच. तर मूळ अज्ञान नष्ट होताच सर्व दृश्य पसारा नष्ट होऊन मग जाणायचे जे असते ते तो आपणच स्वतः होतो. येणे मूळ ज्ञान संन्यासे दृश्याचा जेत ठाव पुसे तेत बुझावे ते आपैसे तोची आहे. अरे अर्जुना, स्वप्नात दिसत असलेल्या डोहात बुडून जाऊ म्हणून जागे झाल्यावर त्या डोहातून बाहेर पडण्याचा काही प्रयत्न करावा लागतो की काय? चैल्यावरी पाही स्वप्नाची या ते डोही आपण त्या काही काढू पाहिजे हे मला माहित नाही म्हणून ते मी आता जाणून घेतो असा सामान्य भाव स्वप्नवत होऊन ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तो केवळ चैतन्य रूप असा होतो. म्हणजेच केवळ शुद्ध जाणीवे मय रसा राहतो. नमस्कार.